नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुम्ही बँकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूक आणि प्रमोशनल कॉल्समुळे वैतागला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आजकाल फ्रॉड कॉल्सची समस्या वाढत चालली आहे। अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँकेनं आता एक मोठा निर्णय घेतलाय। RBIनं ग्राहकांना व्यवहार आणि मार्केटिंग कॉल करण्यासाठी वित्तीय संस्थांना फक्त 2 नंबरची सिरीज सुरू करण्याचा निर्णय दिलाय। याचा अर्थ ग्राहकांना रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या या 2 सिरीज नंबरमधूनच बँकिंग कॉल येतील। RBIच्या या निर्णयामुळे मोबाईल युजर्सना फसवणुकीपासून एक मोठा दिलासा मिळणार आहे। RBIच्या सूचनेनुसार बँकांना आता सर्व व्यवहार संबंधित कॉलसाठी फक्त 1600 सुरू होणारे फोन नंबर्स वापरावे लागतील। जर तुम्ही कोणताही बँकिंग व्यवहार केला असेल तर त्यासाठी तुम्हाला कॉल आला असेल तर तो फक्त 1600 म्हणजेच 1600 या सिरीजपासून सुरू होणाऱ्या क्रमांकावरूनच येईल। अशा परिस्थितीमध्ये या सिरीजचा क्रमांक हा बँकिंगसाठी आहे हे ग्राहकांच्या लक्षात राहील। यामुळे फसवणुकीसारखी प्रकरणं वाढणार नाहीत असा विश्वास RBIला आहे। SMS द्वारे माहितीसाठी बँकांना फक्त 140 या सिरीजपासून सुरू होणारे क्रमांकच वापरावे लागतील। बँकिंग, मार्केटिंग आणि SMS साठी RBIनं हा क्रमांक वापरण्याचा निर्णय घेतलाय। 140 या सिरीजपासून सुरू होणाऱ्या क्रमांकावरून तुम्हाला पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड किंवा विमासारख्या सेवांसाठी फोन येऊ शकतात। RBIच्या वार्षिक अहवालानुसार 2020 या आर्थिक वर्षामध्ये सुमारे 8703 बँकिंग फसवणुकीच्या घटना झाल्या होत्या। पुढील एका वर्षामध्ये 2021च्या आर्थिक वर्षात 7338 पर्यंत त्या कमी झाल्या होत्या। आर्थिक वर्ष 2022 मध्ये बँकिंग फसवणुकीच्या घटना या 9046 पर्यंत वाढलेल्या आहेत, तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये सर्वाधिक म्हणजे 36073 बँकिंग फसवणुकीच्या घटना झालेल्या आहेत। त्यामुळे RBIनं हा एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, आता इथून पुढे तुम्हाला जर बँकेकडनं जर काही SMS आले किंवा मग तुम्हाला जर काही कॉल आले तर ते अधिकृत आहेत हे तुम्ही ओळखू शकता। यासाठी तुम्हाला आता फक्त 2च नंबर्स लक्षात ठेवायचे आहेत, भले मग बँक कुठलीही असो। पहिला नंबर आहे 1600 या नंबरने सुरू होणारा आणि दुसरा आहे 140 या नंबरनं सुरू होणारा। जर याच्यावरनं जर तुम्हाला फोन आला किंवा SMS आला तरच तो अधिकृत असेल हे तुमच्या लक्षामध्ये येईल आणि इतर कुठल्याही लिंकवरती क्लिक करण्याची तुम्हाला गरज भासणार नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।